श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 410। उपशम प्रकरण सर्ग 56। वसिष्ठ पुढे म्हणाले, हे राजपुत्रा, ज्याचे चित्त शरद ऋतूमधील आकाशाप्रमाणे निर्मल झाले आहे, त्याच्या दृष्टीला जनसंमर्दामुळे गजबजून गेलेली नगरे एखाद्या अरण्याप्रमाणे भासतात. याच्या उलट रागादिकांच्या योगाने उन्मत्त झालेल्या चित्ताला निर्जन अरण्य देखील हजारो लोकांच्या अस्तित्वामुळे गजबजून गेलेली नगरे आहेत असा भास होतो. ज्याचे चित्त रागलोभादी विकारांच्या योगाने विक्षिप्त झालेले आहे, त्याच्या चित्तातील विकार काही कारणाने लीन झाले तरी ती स्थिती सुषुप्ती अवस्थेप्रमाणे असते. अर्थात गाढ झोपेमध्ये त्याच्या चित्तातील संस्कार जरी त्या वेळेपुरते लीन झाले असले तरी ते पुन्हा उदय पावतात. अशी त्या विक्षिप्त चित्ताची स्थिती असते. परंतु ज्याच्या चित्तातील रागलोभादी विकार वासना शांत झालेल्या आहेत, असा मनुष्य निर्वाण स्थितीप्रत जाऊन पोहोचतो. या दोन स्थितींमधील अंतर लक्षात ठेवून राघवा, तुला योग्य वाटेल त्याप्रमाणे तू वर्तन कर. रामा, जो तत्ववेत्ता समाधी स्थितीमध्ये सर्व भावांच्या अतीत असलेल्या आत्म्याला आणि व्यवहार समयी सर्व भावरूप अशा आत्म्याला पाहतो, त्यालाच खरी समाधी साधली असे म्हणण्यास हरकत नाही. ज्याच्या अनंत अशा आत्मस्वरूपामध्ये जगातील सर्व भाव सम झाले असून त्यामुळे ज्याच्या ठिकाणचे रागद्वेष क्षीण झाले आहेत, असा ज्ञानी पुरुष निरंतर समाधी सुख भोगीत आहे असे म्हणण्यास हरकत नाही. हे जनेश्वरा, तत्ववेत्याचे मन स्वप्नामध्ये आणि जागृतीमध्ये हे दृश्य जग आत्मस्वरूपाने पाहते. सद्रूपा व्यतिरिक्त जग म्हणून वेगळे काही आहे असे ते कदापि पाहत नाही. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य शहराच्या व्यापारपेठेतून चालला असला म्हणजे त्याला शेकडो लोक आपापल्या व्यवहारात गुंतलेले दिसतात, परंतु त्याचा त्या लोकांच्या व्यवहाराशी काही संबंध नसल्यामुळे तो त्यांच्याकडे केवळ प्रेक्षक या नात्याने पाहत असतो. त्यामुळे त्या लोकांचे व्यवहार त्याला दिसत असूनही त्याच्या दृष्टीने ते नसल्यासारखेच असतात. ज्ञानीपुरुषाची स्थिती अशीच असते. अर्थात त्याच्या उदासीन दृष्टीला एखादे नगरही अरण्याप्रमाणे दिसते. ज्याची वृत्ती अंतर्मुख झालेली आहे असा ज्ञानीपुरुष जागृतीमध्ये असला तरी स्वरूपदृष्ट्या तो नेहमी गाढ निद्रासुख अनुभवित असतो. तसेच तो एखाद्या नगरातून जात असला तरी आपण एखाद्या अरण्यातून जात आहोत अशी त्याच्या मनाची स्थिती असते. सारांश म्हणजे ज्ञानीपुरुषाचे मन कोणत्याही बाह्य परिस्थितीमध्ये विकार पावत नाही. हे अखिल जग विविध प्राणी आणि पृथ्वी आदी करून पंचमहाभूते यांनी व्यापलेले असताही ज्ञानीपुरुषाच्या तत्वज्ञान दृष्टीने ते जग बाधित झालेले असल्यामुळे त्याला ते आकाशाप्रमाणे शून्य भासते. ज्वररहित झालेल्या माणसांना भोवतालचे विश्व ज्याप्रमाणे शीतल भासू लागते, त्याप्रमाणे ज्या ज्ञानीपुरुषांच्या चित्तामध्ये सम्यक ज्ञानामुळे शीतलता उत्पन्न झाली, त्यांना हे जग यावत जीव शांत भासत असते. परंतु याच्या उलट ज्यांची अंतःकरणे तृष्णेमुळे संतप्त झालेली असतात, अशा प्राण्यांना हेच जग दावाग्नीने दग्ध झाल्याप्रमाणे दिसते. जे मनुष्याच्या अंतर्यामी असते तेच त्याच्या दृष्टीला बाह्य जगात दिसते असा नियम आहे. अंतरिक्ष, पृथ्वी, वायू, आकाश, पर्वत, नद्या, दिशा वगैरे सर्व पदार्थ अंतःकरण तत्वाचे भाग असून ते जणू बाहेर असल्याप्रमाणे दिसतात. वटबीजातील वटवृक्षाप्रमाणे जे तत्व आत असते त्याचा विकास होऊन पुष्पातील सुगंधाप्रमाणे त्याचे बाहेर आविष्करण होते. परंतु वास्तविक विचार केला तर बाहेर काही नाही व आतही काही नाही. तर जी जी वस्तू वासना बलाने कल्पित केली जाते तिच्या रूपाने परमार्थ तत्वच भासमान होत असते. ज्याप्रमाणे एखादी कापराची वडी
लहानशा करंड्यात ठेवलेली असली तरी तिचे स्वरूप गंधरूपाने दूरवर गोचर होते. त्याप्रमाणे ज्या जगाची कल्पना आत्म्यामध्ये केली जाते, तेच जग जगदरूपाने बाहेर विस्तारलेले दिसते. सारांश म्हणजे आत्माच जगत ह्या बाह्य रूपाने आणि अहम या आंतररूपांनी स्फुरण पावतो. परंतु वस्तुतः तो चक्षुरादी इंद्रियांना अगोचर असा सूक्ष्म अहमरूप नाही व इंद्रियगम्य असा स्थूल दृश्य रूपही नाही. तर तो विभू असल्यामुळे स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही रूपांमध्ये सन्मात्र रूपाने अनुस्यूत असतो. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.